म्हणायला गेलं तर बात एकदम सीधी साधी आहे। झिम्बाब्वे विरुद्धची मॅच जिंका, सेमीफायनलला जा। साखळी स्पर्धेतला हा शेवटचा सामना असणार आहे। 51 अनपेक्षित विजय हे साखळी स्पर्धेत आपल्याला बघायला मिळालेले आहेत। राऊंड रॉबिन खऱ्या अर्थाने झालेलं आहे। कुठल्या टीमने कुठल्या टीमला हरवलं? अफगाणिस्ताननी ऑस्ट्रेलियाला नाकी दम आणला, झिम्बाब्वेनी पाकिस्तानला हरवलं, आयर्लंडनी इंग्लंडला हरवलं। त्यामुळे भारतीय संघ याच्यातनं खूप मोठा धडा घेणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीत झिम्बाब्वे विरुद्धचा सामना हा सहजी घेणार नाही। भारतीय संघासमोर काम एकदम स्पष्ट आहे। या सामन्यामध्ये बॅटिंग बॉलिंग फिल्डिंगमध्ये सुधारणा करणे गरजेचं आहे, खास करून सलामीला, कारण सलामीची जोडी अजूनही पूर्णपणे पेटलेली नाहीये। याच्यामध्ये मुख्य अडचण मला स्ट्राईक रोटेशनची दिसते। नंतर रन रेटकडे तुम्ही जाता, 6 बॉलमध्ये तुमची एक सिक्सर मारली तरी 100चा स्ट्राईक रेट होतो, पण त्याला क्रिकेट नाही म्हणत। खरं क्रिकेट तेव्हाच होतं जेव्हा डॉट बॉल्स कमी होतात, जेव्हा तुम्ही स्ट्राईक रोटेट करता। गेल्या सामन्यामध्ये के.एल. राहुलनी बॅटिंग चांगली केली, पण स्ट्राईक रोटेट केला नाही, त्याचा परिणाम रोहित शर्मावरती झाला। रोहित शर्माच्या बॅटमधनं अजूनही म्हणावे तशा धावा निघालेल्या नाहीयेत। मोठे खेळाडू मोठ्या मॅचवरती मोठी कामगिरी करतात असं म्हणलं जातं, ते मला खरं आता रोहित शर्माकडनं बघायचं आहे। तोही आसूसला आहे मोठी खेळी करण्याकरता। 3 मॅचेस आता राहिले आहेत। तुम्ही म्हणाल 3 मॅचेस कशा काय? अहो असं काय करता? साखळीतली एक मॅच, सेमीफायनलची एक मॅच, फायनलची एक मॅच, अशा अजूनही जिवंत आहेत। भारतीय संघाने टॉप परफॉर्मन्स केलाय असं मी अजिबात म्हणणार नाही। हे म्हणत असताना भारतीय संघाचा खेळ खराब झालेला नाहीये। हीच वेळ आहे आता तो फिनिशिंग टच देण्याची। गेल्या काही ICC टुर्नामेंटमध्ये भारतीय संघाने सेमीफायनल तर गाठली, नंतर त्यांना अडखळायला झालं। अजूनही ती पायरी एक स्टेप अजून लांब आहे, पण म्हणून झिम्बाब्वेच्या सामन्याचं महत्त्व हे एका अर्थाने वाढलंय, हे चांगलं झालेलं आहे। खूप जण म्हणतात जर झिम्बाब्वे विरुद्ध आपण जिंकलो नाही तर आपल्याला सेमीफायनलला जायला मिळेल की नाही हे सांगता येत नाही। मी उलटं म्हणतो, जर तुम्ही झिम्बाब्वे विरुद्ध जिंकू शकणार नसलात तर सेमीफायनलला जायचीच गरज नाही। माझ्या मते झिम्बाब्वे संघ हा हलका जरी नसला, कमकुवत नसला, तरी भारतीय संघ एवढा तगडा सुद्धा नाहीये। त्यांनाही पराभवाचे मोठे धक्के लागलेले आहेत, त्याच्यातनं ते कितपत सावरलेले आहेत, त्यांचं मोटिवेशन शेवटच्या मॅच करता किती आहे हे प्रश्नचिन्ह आहे। भारतीय संघाला या सगळ्या दुखऱ्या नसांवरती बोट ठेवून मस्त काम करायला लागेल। ज्या मैदानावरती भारत विरुद्ध पाकिस्तान सामना जिंकला झाला आणि भारताने तो जिंकला, 90,000 प्रेक्षक इथं होते, त्या मैदानावरनं हे रिपोर्टिंग करत असताना आत्ता शांती आहे। उद्या या सामन्याला भरपूर गर्दी होणार आहे, कारण भारतीय प्रेक्षकांमधला उत्साह वाढलेला आहे। मी म्हणेन आता मागं वळून बघायला परवानगी नाही, सर्व दोर कापलेले आहेत। ही मॅच, पुढची मॅच, पुढची मॅच एका आठवड्याचा प्रश्न आहे। 2 रविवारी टॉप परफॉर्मन्स करून दाखवायचा आहे आणि तुम्हाला हिरो बनायचं आहे। भारतीय संघाचे काही फलंदाज सूर्यकुमार यादव, विराट कोहली भन्नाट फॉर्ममध्ये आहेत। भुवनेश्वर कुमार, शमी आणि अर्शदीप सिंग ब्रिलियंट बॉलिंग करतायत। आता त्यांना योग्य वेळी योग्य कामगिरी करून दाखवायची प्रेरणा मिळालेली आहे। माझ्या मते भारतीय संघाकरता झिम्बाब्वेचा सामना जिंकणं अजिबात अशक्य नाहीये। दणक्यात जिंकलं पाहिजे, परिपूर्ण खेळ करून जिंकलं पाहिजे, हे माझं आग्रही मत आहे। तुमचं मत काय मला जरूर कळवा। त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।